audio jungle. मटण खायला देत नाही या कारणावरून स्वतःच्या बाबाचा खून करणाऱ्या नराधम मुलास अखेर जन्मठेप. मटण खायला देत नाही या कारणावरून स्वतःच्या बापाचा खून करणाऱ्या नटराज पांडुरंग सस्ते कासारवाडी तालुका मान यास पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की आरोपी नटराज सस्ते यांनी आपल्या स्वतःच्या बापाचाच खून केल्याची जबरदस्त घटना घडली आणि या घटनेमुळे खळबळ उडालेली होती. साधारण 29/4/2022 रोजी ही घटना घडलेली होती आणि या घटनेनंतर त्याच्यावर दहिवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याबाबतच्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की या नमूद तारखेच्या दिवशी आणि आरोपी याने आपल्या बापाला मटण खायला मागितले व बापाने मटण दिले नाही. या कारणावरून स्वतःचा बाप असणारा पांडुरंग बाबराव सस्ते यांच्या अंगावर तो कुऱ्हाड घेऊन धावत पळत सुटला. बाप त्यावेळेला घरातून बाहेर पळत असताना त्याचा पाठलाग करून भंडारदरा मळवी नावाच्या शेतामध्ये तो त्याच्या पाठोपाठ पळत गेला आणि नटराज पांडुरंग सस्ते हा घरातून कुऱ्हाड घेऊन बापाच्या पाठीमागे पळत असताना लोकांनी पाहिले, मात्र लोक काहीच करू शकले नाहीत. अखेर त्यांनी आपल्या स्वतःच्या बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीनं जबरदस्त वार केले. यामध्ये तो बाप आहे तो जाग्यावरच मरून पडला आणि या घटनेची फिर्याद आरोपीची जी आई आहे मैताची पत्नी यांनी दहिवडी पोलिसांमध्ये दाखल केली. नंतर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये डी तुपे उपनिरीक्षक दहिवडी यांनी विशेष कामगिरी केली आणि त्यांनी साक्षीदाराचे जबाब नोंदवले आणि वैद्यकीय पुरावे गोळा करून कसून तपास करून आरोपी विरुद्ध सातारा जिल्हा न्यायालय वडूज येथे सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता आणि या वडूज येथील सत्र न्यायालयामध्ये या कामी सरकारी पक्षाचे वकील अजित कदम आणि यांनी विशेष काम पाहिले. 12 साक्षीदार तपासण्यात आले आणि या त्यांचे जबाब घेऊन कागदपत्री पुरावा गोळा केला आणि सरकारी वकील व पोलीस यांच्या संयुक्त कामगिरीमुळे ही घटना उदयास आली आणि आरोपीला दंड व शिक्षा देण्यात आली. या कामी NS कोले न्यायाधीश यांनी या घटनेचा निकाल देऊन 16/12/2024 रोजी आरोपीला नटराज पांडुरंग सस्ते यास कासारवाडी तालुका मान यास जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद असा न्याय दिलेला आहे आणि यामुळं लोकांच्यामध्ये समाधान आहे. आणि खरं पाहता या घटनेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी अश्विनी शेडगे व सपोडी दहिवडी अक्षय सोनोने यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, विजयलक्ष्मी दडस व आमिर शिकलगार, जयवंत शिंदे आणि दया खाडे यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतलेले आहेत. दहिवडी पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आलेला होता. दहिवडी पोलिसांची अशीच कामगिरी व्हावी अशी नागरिकांमधून चर्चा आहे.